नका नका मारू, नका मला मारू, मारू नका मला, मारू नका, नका म्हटलं ना, अजिबात मारू नका, नका मारू, मारू नका हो, मला मारू नका. जखमा 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 हसू नका, जखमा हसू नका. ओ जखमा, जखमा मी तुम्हाला खरंच मारेन. जखमा तुमच्या मनात जे बी काय आलं या ते काढून टाका. तुम्ही आणि मी नोकर माणसं आहोत. बरोबर ना छोट मालक. कोण आहे रे? वैजूला जरा सांगायला पाहिजे बेड खाली झुरळांचं औषध मारून घे म्हणून. खूप झुरळ झाली. बेडच्या खाली ते झुरळ. बेडच्या खाली कशाला, वरती पण आहे काय एवढं मोठं झुरळ माझ्या बाजूला? मी नाहीये झुरळ, जा. मी कशाला जाऊ? तू माझ्या खोलीत आलीस, तू जा. आलीस आत्ता? तुझ्यासोबत खेळायला. खेळायला? आत्ता खेळायचंय पण? हो. अच्छा, आता मला खूप काम आहे ग बाबा. तू एक काम कर, तू खाली जाऊन खेळायला सुरुवात कर, मी माझं काम आटपून येतो. जा. तू नेहमी असंच करतोस. कट्टी कट्टी? बापरे, जाम राग आलाय कोणाला तरी. बघू गालात बटाटे ठेवल्यासारखी गाल फुगवून बसलीस तू. हे अवनी, अवनी इकडे उभी राहा. हे बटाट्याचं पोत घेऊन मी असा गावभर फिरायला जाणार आहे. पोत घ्या, पोत, बटाट्याचं पोत हवंय का कोणाला? काय ग, का त्रास देतेस मला? जा ना, खेळायला सुरुवात कर ना, मी येतो थोड्या वेळाने. कोणासोबत खेळू मी? एवढी खेळणी आहेत तुझ्याकडे अवनी, आणि ती नवीन भावली आणली ना, तिच्यासोबत खेळ जा. अरे काका, पण भावली नाही ना बोलत, मलाच बोलावं लागतं, मग माझं तोंड दुखतं ना. असा प्रॉब्लेम झालाय का तुझा? हो. बर, मग काय करूया? हा, तुला ड्रॉइंग करायला आवडतं की नाही? हो. मग जा ना, ड्रॉइंग कर ना. नको नको, मम्मा ओरडते. मम्मा का ओरडेल? अभ्यास झाला नाही म्हणून ना? अभ्यास झालाय, भिंत खराब करते म्हणून. मम्मा काही बोलणार नाही, मी मम्माशी बोलतो, मम्मा असं काही बोलली तर. नक्की ना? अरे प्रॉमिस. जा. ए अगं, अवनी माझं पेन. पसारा नको करू, आता जेवायचंय. नाही, मला फक्त ड्रॉइंग करायचंय. बरं. हा
हा तर काकाचा कामाचा कागद होता. आता हे काकाला कळलं तर काका ओरडेल. मी कागद आणते. आई आलीस तू? हो काय तू का झोपलीयस? तुला बरं वाटत नाहीये का? नाही अगं, बरं आहे मला. तुझीच वाट बघत झोपले होते. हो पण अगं 10च वाजतायत. अगं तुझ्यासाठी 10 वाजलेत फक्त. आम्ही सकाळी 5 वाजता उठतो, त्यामुळे 9 वाजले की झोप यायला सुरुवात होते. करेक्ट. आता म्हातारी झालीयस तू. ए, काहीतरीच बोलू नको. वास्तुदेवता नेहमी तथास्तु म्हणत असते. मी चांगली व्यवस्थित आहे, तरुण. हो ग, 20 वर्षाचीच जणू की 16? चल, मस्करी करू नको उगीच. बाबा कुठे आहेत ग? आले नाहीत का अजून? अगं ते पुस्तक वाचत पडले. नुसते पडलेच आहेत ना की झोपलेत? जरा जाऊन बघ. नाही ग, ते कसले झोपतायत इतक्यात. ठीक आहे, चल मग मी फ्रेश होऊन येते. मग मस्त जेवायला बसू आपण सगळे. हा गार्गी, काय ग? अगं कधीच विचारीन म्हणते, पण राहूनच जाते. तुला ऑफिस वरून यायला आजकाल उशीर का होतो एवढा? अगं सध्या ऑफिसमध्ये खूप काम असतं आई. हो, पण त्या कामाच्या नादात आपलं बोलणं होत नाहीये, हे लक्षात ठेव. आय नो, पण फक्त थोडेच दिवस. तो निलय नाहीये ना सध्या, त्यामुळे खूप गोंधळ चाललाय ऑफिसमध्ये. निलय? तो का नाहीये? कुठेतरी बाहेर गेलाय बहुतेक तो, म्हणून. अच्छा. अगं पण असं अचानक? आई आपल्याला काय करायचंय? एनिवे, मी आले फ्रेश होऊन. अवनी, अवनी, अवनी चला जेवायला घ्यायचंय. बाबा उशिरा येणार आहेत. अवनी, अवनी. काय झालं दादा? अवनीला बोलव, जेवायला घेऊया. हो, आत नाही येते. आता इथंच तर खेळत होती. ती होश देत नाहीये, मगापासून हाका मारतोय. झोपली का कुठे? मावशीच्या रूम मध्ये चेक कर जा. बघते. अवनी, अवनी, अवनी. कुठे गेली अवनी? दादा, आतमध्ये बी नाहीये ती. तुझं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? हो दादा, ती इथंच खेळत होती म्हणून मी आतमध्ये आवरायला गेले. हो, वरही नाहीये. आपण बाहेर चेक करूया. चल. काय रे, काय झालं? काय झालंय सांग ना. दादा, अवनी घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे आम्ही सगळीकडे चेक केलं, ते घरात कुठेच नाहीये. तुम्ही नीट बघितलं का घरात? हो, आम्ही नीट चेक केलं. तिला जेवायलाच बोलवत होतो, पण ती येतच नाहीये म्हणून. वैजू, तुझं लक्ष नव्हतं तिच्याकडे? हो दादा, तिची तीच खेळत होते म्हणून मी आता आवरायला गेले. हो, अरे पण दादा शांत हो, आपण जरा एकदा बाहेर चेक करूया. बाहेर असेल. अरे बाहेर नाहीये ती, मी बाहेरूनच येतोय आता. आपण पुन्हा एकदा चेक करू ना. मला वाटतंय असेल ती बाहेर खेळत कुठेतरी. होय. वा आई, आजचं जेवण मस्त झालं होतं. म्हणजे रोज जेवण चांगलं झालेलं नसतं असं म्हणायचं तुला? एक मिनिट, मी असं काही बोललेले नाहीये बाबा. आज स्पेशली तिने कढी केली होती ना माझ्या आवडीची. मी तर म्हणते आठवड्यातून एकदा तरी करत जा आई. ऐकलंस का स्वाती, काय म्हणते तुझी लेक? अहो, मला ऐकू आलं. परत सांगायची गरज नाहीये. बघितलं, हे असं असतं तुझ्या आईचं. म्हणजे हिचं कौतुक केलं ना तरी ही भांडतच असते माझ्याशी. बाबा काय आहे, आवडलं होतं ना तुम्हालाही जेवण? कशाला उगाच भांडण उकरून काढताय?
अगं मी कुठे मांडतोय ही बघ ना. अहो पुरे आता. बरं गार्गी, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? आज खूप दिवसानंतर आपण एकत्र बसलोय जेवायला. आय नो आई, पण हल्ली जरा वर्कलोड वाढलाय, मी सांगितलं ना तुला. अगं तो निलय केव्हा येणार आहे? माहिती नाही मला. अगं गार्गी, तुम्ही एकत्र काम करता, शिवाय तो चांगला मित्र आहे तुझा म्हणून विचारतेय ती. बाबा, आम्ही एकत्र जरी काम करत असलो ना तरी तो कुठे जातो, तो काय करतो हे मला सांगत नाही. अगं पण मग विचारून घे ना. पण का फोन करायचाय? त्याला जेव्हा यायचंय तेव्हा तू येईल. गार्गी, असं का बोलतेस बाळा? म्हणजे इतकी चिडचिड का करतेस तू? बाबा, मी काहीही चुकीचं बोलते असं मला नाही वाटत. इनफॅक्ट मलाच कळत नाही की मधून मधून तुम्हाला अचानक त्या निलयची का आठवण येते. अगं तूच म्हणालीस ना कामाचं प्रेशर आहे, मग तो आल्यावर तुझ्यावर जास्त काम पडणार नाही म्हणून म्हटलं. आई, मी माझं काम करेन. आणि तूही एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाहीमुळे कोणाचंही काम अडत नसतं कधीच. इनफॅक्ट उद्या परवा तर आम्ही भास आभासचा नवीन एपिसोड सुद्धा शूट करू. निलय शिवाय. हो य. कुठे जाणार? एक हॉस्टेल आहे, तिकडे काहीतरी विचित्र घटना घडतात असं म्हणतात. सो पक्या आणि सॅड्रिक जातील उद्या परमिशन काढून देखी करायला. पण एवढ्या घाईघाईत? अगाई घाईघाईत कुठे? आत्ता टेलिकास्टची डेट जवळ आली आहे, सो एपिसोड शूट करावाच लागेल ना. अगं पण आत्ताच जायला हवंय का? दुसरा काही पर्याय नाहीये? आई, मी चॅनलला कारण नाही देऊ शकत. भास आभास या शोची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. अगं पण निलय नसताना जायला हवंय का? आणि मग तुम्हाला काही झालं तर? आई, मी सांगितलं ना, कोणा एकामुळे काम थांबवून नाही राहू शकत. आणि इनफॅक्ट तूच म्हणतेस ना ग की वास्तुदेवता तथाच तू म्हणत असते, मग नन्नाचा पाढा का लावून ठेवलायस तू आता? मला या क्षणी जे बरोबर वाटलं ते मी बोलले. मग आत्ता ह्या क्षणी आपण ह्या विषयावर नको बोलूया, चालेल का? ठीक आहे, राहिलं. आता तू कुठे निघालीस? मी किरणकडे जाऊ देते. अवनी, अवनी, वैजू तू इथेच थांब. दादा तू मागच्या बाजूला बघ, मी समोर बघतो. अरे देवा, अवनी, कुठे गेली असेल अवनी? अवनी, अगं सांगून नाही येत आहेत होय? आम्ही काय येड्या का शोधत होतो तुला? अवनी, तुला किती वेळा सांगितलंय माझा हात असा घट्ट पकडत जाऊ नकोस, मला दुखतं. अवनी, पुन्हा असं घरापासून लांब यायचं नाही, कळलं? हो. उठ. चल. आणि हे काय? हा तर आपल्या बंगल्याचा प्लॅन आहे. महत्वाचा कागद आहे तो. काय करतेस त्याच्यावर? काय नाही, ड्रॉइंग करत होते. अवनी, काकाच्या कामाचा महत्वाचा कागद आहे तो. तू विचारलंस त्याला घेण्याच्या आधी? सॉरी. इट्स ओके. दादा शांत राहा. बाळा तुला भूक लागली असेल ना? हो. लागली आहे ना? मग चला. आणि ऐक, परत असं वागायचं नाही. कोणालाही न सांगता घरापासून लांब असं यायचं नाही. हो. चला चला आपण जाऊन जेवूया.
बाबा शतपावली किती करणार आहात अजून? शतपावली हे नुसतं निमित्त आहे. तुझ्या आईची वाट बघत बसलोय. हो खरं तर अजून कशी नाही आली? मगाशीच गेली आहे ना ती मावशीकडे. मी जाऊन बघून आले. आल्या. किरण तूच बोल आता गार्गीशी. आपण बसून बोलूया. म्हणजे मला कळलं नाही. बसून बोलूया? आई काय झालंय? भास आभास विषयी मला जे बोललीस ना ते सांग ना किरणला. ओह भास आभासचं काय? अगं काही नाही. भास आभासचा एपिसोड शूट करायचा. कुठे? एक हॉस्टेल आहे तिकडे. आणि निलय नसताना तुम्ही शूट करणार आहात हेही सांग ना किरणला. हे खरंय गार्गी? हो. का? अगं नको तसं करूस. म्हणजे निलय नाहीये ना, मग तुम्ही दोघी जणी अशा का रिॲक्ट होताय? गार्गी, त्या दोघी जणी सांगतायत ना, ते समजून घे ना बाळा. पण समजून घेण्याचा प्रश्न येतोच कुठे बाबा? आणि एक कोणीतरी ऑफिसमध्ये नाहीये म्हणून काम अडून नाही ना राहू शकत. मान्य आहे, पण आम्हाला काळजी वाटते ना तुझी, म्हणून आम्ही नाही म्हणतोय. हे तू समजून घे. हो मला कळतंय मावशी, पण हा निर्णय फक्त माझ्या एकटीवर डिपेंडेंट नाहीये. ऑफिस मधल्या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. पण निलय नसताना तू जाऊ नयेस असं आम्हाला वाटतंय. काय निलय निलय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? आणि मग तो राजा त्याच्या मुलींना लई ओरडला. त्यानं म्हणला तुम्ही हे गाव सोडून गेलासच का? तुम्हाला इथं काय कमी होतं? त्या राजाच्या मुली काय बोलले नाही? त्या कशा बोलणार? राजा लई रागावला होता. मी असले असते ना तर बोलले असते. तू काय बाई काय बी करू शकते. मग त्या राजांच्या मुलींना बोलायला हवं होतं ना की आम्ही हरवलं होतं म्हणून. पण राजा पुढं कोणाचं काय बी चालत नसतं. असं असतं? अवनी, झोपली नाहीस तू अजून? झोपते आता. तू एकटी का गेलीस? खेळायला. तुला काय सांगितलं होतं? इतक्या रात्री एकट्याने बाहेर जायचं नाही सांगितलं होतं ना? हो. मग का गेलीस? सॉरी. सॉरी नको म्हणूस. अवनी, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला दिवसा हवं तेवढं काय, पण अंधार झाला की घरी यायचं, कोणाला तरी सांगायचं आणि त्यांना बरोबर घेऊन जायचं तुझ्या. चालेल. गुड गर्ल. आता झोपायचं? चालेल. वैजू तुझा, मी झोपवतो हिला. वय. आणि एक महत्वाची गोष्ट सांगते. किचन मध्ये कितीही काम खोळंबलं असलं तरी अवनीला एकटं सोडायचं नाही. वय दादा. पुन्हा असं होऊ देऊ नकोस. वय. झोपूया? चालेल. चला झोपा. गुड गर्ल आहेस तू, हो ना? आता ऑफिसमध्ये निलय नाहीये तर काम बंद करून ठेवायचं का? इनफॅक्ट ऑफिसच बंद करून ठेवायचंय का? तसं नाहीये गार्गी. अगं निलय सोबत असला की सगळं व्यवस्थित असतं, हो ना? आणि तूच एकदा म्हणाली होतीस टीम मधला एकही मेंबर नसला की आम्ही शूट करत नाही, हो ना? हो, आणि निलय तुमच्या संपूर्ण टीम मधला एक मॅच्युअर्ड मुलगा. बाबा प्लीज. मुळात निलय या विषयावर मला काही बोलायची इच्छा नाही. आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, ऑफिसमध्ये चांगलं किंवा वाईट एका व्यक्तीमुळे एका गोष्टीमुळे होत नसतं. टीम असते अख्खी आणि टीम वर्क असतं ते. गार्गी, आम्हाला सगळं कळतंय, पटतंय, पण मी तुला सांगू, सध्या तुझ्या मनात निलयबद्दल खूप राग आहे ना, म्हणून तू हे सगळं बोलतेस. मावशी रागाचा आणि मुळात राग येण्याचा प्रश्नच नाही. तो मुलगा कायमचा माझ्या मनातून उतरलाय.
बाळा असं नको बोल. असं नको बोलू तर काय करू मावशी? इतका घाणेरडा प्रँक केल्यानंतर त्या मुलाला मला एक फोन नाही करावासा वाटला. बरं आपण एक फोन करून सॉरी म्हणूया असाही विचार त्याला नाही. अगं म्हणेन तो, त्यात काय एवढं? आई प्लीज, तू त्याचं समर्थन तर करण्याची काही गरजच नाही. मुळात सॉरी तर म्हटलं नाहीच त्यांनी आणि थेट तो कुठल्या तरी हॉलिडेजवर निघून गेला. अगं पण नाही मावशी, एवढं त्याला कळायला हवं. आणि जर का इतका ऍटिट्यूड असेल ना त्याला, तर त्या मुलासोबत ना मला बोलण्याची इच्छा आहे ना काम करण्याची इच्छा. भास आभासचा एपिसोड निलय नसला तरीही शूट होणार. गार्गी,